तिला मोठी बातमी नाशिकमध्ये महायुतीतलं बंड थंड होण्याच्या मार्गावर आहे, कारण गणेश गीतेंच्या निवासस्थानी उदय सामंत आणि गोकुळ गीतेंमध्ये बैठक सुरू आहे। गिरीश महाजन सुद्धा सध्या नाशिकमध्येच आहेत। थोड्याच वेळात गिरीश महाजन, उदय सामंत आणि गीते मिळून पत्रकार परिषद घेणार आहेत। त्याआधी हे सगळे नेते एकत्रित गणेश गीतेंच्या घरी जमलेले आहेत नाशिकमध्ये। आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी हे देखील आपल्या सोबत तिथून जोडले गेलेत। चंदन, गिरीश महाजन यायला आणि किती वेळ आणि पत्रकार परिषद कधी होणार? पुढच्या काही वेळात या ठिकाणी गिरीश महाजन दाखल होतील। आता जर आपण बघितलं तर गणेश गीते यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे। मी कॅमेरामॅनला विनंती करेल की ही बैठक नेमकी कशा पद्धतीने सुरू आहे ते त्यांनी दाखवावं। आपण बघू शकतोय की गणेश गीते यांच्या निवासस्थानी ही जी बैठक सुरू आहे त्या बैठकीला स्वतः उदय सामंत उपस्थित आहेत, गणेश गीते आहेत, त्याचप्रमाणे नरेंद्र दराडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। गिरीश महाजन पुढच्या काही वेळात या ठिकाणी पोहोचतायत आणि ते पोहोचल्यानंतर एक औपचारिक अशा पद्धतीची शेवटची बैठक जी आहे ती या ठिकाणी पार पडेल आणि ती बैठक झाल्यानंतर अगदी शेजारी असलेल्या एका खोलीमध्ये या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी गोकुळ गीते आपली अधिकृत भूमिका जी आहे ती या ठिकाणी स्पष्ट करतील। गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीच्या घडामोडी नाशिकमध्ये घडतायत, नाशिक विधान परिषद निवडणुकांवरनं जो काही सस्पेन्स तयार झालेला आहे तो आज कुठेतरी थांबेल अशी एक शक्यता वर्तवली जाते। काल आपण बघितलं दिवसभर गणेश गीते आणि गोकुळ गीते यांनी उपमुख्यमंत्र्यांची आणि बाकी नेते मंडळींची भेट घेण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी चर्चासत्र घडलेत, बैठका झालेल्या आहेत आणि गोकुळ गीते यांना शांत करण्यात महायुतीचे जे नेते आहेत ते कुठेतरी यशस्वी झाल्याचं बघायला मिळत आहे। आणि आता आपण दृश्यांमध्ये बघतोय की हे सगळे नेते जे आहेत ते एकत्रित एका बैठकीला या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ही बैठक या ठिकाणी पार पडतीये। बैठक झाल्यानंतर गिरीश महाजन या ठिकाणी आल्यानंतर एक औपचारिक अशा पद्धतीची चर्चा होईल आणि ही चर्चा झाल्यानंतर गोकुळ गीते जे आहेत ते आपली अधिकृत भूमिका या ठिकाणी स्पष्ट करतील। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता हाच उरलेला आहे की गोकुळ गीते हे थेट माघार घेणार का नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंबा देणार, आपली संपूर्ण प्रचार यंत्रणा ते नरेंद्र दराडे यांच्या पाठीशी उभी करणार, कशा पद्धतीनं नेमकं हे सगळं पुढचं रणनीती त्यांची असणार आहे याबाबत गोकुळ गीते पुढच्या काही वेळात स्पष्टीकरण देणार आहेत। दरम्यान आपण दृश्यांमध्ये बघतोय की गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं प्रयत्न सुरू होता की या सगळ्या विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्या काही घडामोडी सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार जे आहेत नरेंद्र दराडे त्यांची अडचण दूर करण्यासाठी गोकुळ गीते यांनी कुठेतरी थांबावं। पहिल्या दिवसापासून गोकुळ गीते असतील, गणेश गीते असतील हे सातत्यानं ही भूमिका मांडतायत की आम्हाला जो काही शब्द देण्यात आला होता त्याचं पालन या ठिकाणी व्हावं। यावेळेला संधी चांगली आहे, आम्ही अपक्ष जरी असलो तरी निवडून येण्याची आम्हाला पूर्ण शाश्वती आहे, नगरसेवकांची देखील तीच भूमिका आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी नरेंद्र दराडे यांनीच आता थोडंसं थांबावं अशी देखील एक भूमिका जी आहे ती गोकुळ गीते यांनी मधल्या काळात घेतली होती। मात्र स्वतः गिरीश महाजन असतील, स्वतः उदय सामंत असतील, सगळे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील यांनी कुठेतरी या संपूर्ण प्रकरणामध्ये मध्यस्थी करून पाठिंबा जो आहे गोकुळ गीते यांचा तो कुठेतरी दराडे यांच्या पाठीशी उभ्या करण्याचा प्रयत्न केला होता। आणि आज अखेर आपण बघतोय की हे सगळे नेते जे आहेत ते एकत्रित बसलेले आहेत, निर्णयापर्यंत आलेले आहेत आणि आता फक्त अवधी राहिलेला आहे शिल्लक, तो म्हणजे अधिकृत भूमिका गोकुळ गीते यांची स्पष्ट करण्याचा। त्याच्यामुळे गोकुळ गीते पुढच्या काही वेळात या ठिकाणी आपली अधिकृत भूमिका जी आहे ती स्पष्ट करतील आणि ही भूमिका स्पष्ट करून ते नेमका आपला पाठिंबा आहे का, नेमकी माघार ते कशी घेणार आहेत याबाबतचं स्पष्टीकरण देतील। हे गणेश गीते यांचं घर आहे ज्या ठिकाणी ही बैठक सुरू आहे। आपण फक्त हा नजारा बघा, या ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी बघा, उत्साह बघा, कार्यकर्त्यांची एकूणच गर्दी पाहता आपल्याला लक्षात येईल की अगदी सुरुवातीपासूनच हा प्रयत्न सुरू होता।